सोलापूरचे 2 आरटीओ निरीक्षक निलंबित. सरकारी रिव्हॉल्वरने खुनी हल्ला केल्याप्रकरणी नागपूर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाळ, मूळ राहणार सोलापूर, व पिंपरी चिंचवड कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड, राहणार सांगोला, या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांना 15 फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश शासनाने कार्यासन अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढला आहे. तर अहमदनगर आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाल यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश 6 फेब्रुवारी रोजी सहाय्यक परिवहन आयुक्त संजय मैत्रेवार यांनी काढला आहे. या दोघांवर नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात कलम 307, 201 भादवी, कलम 325 भाह का अन्वये 12 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाळ यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली, पण पोलीस तपासात खरा प्रकार उघड झाला. या गोळीबाराच्या घटनेमागे फ्लाइंग स्क्वॉडने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. गायकवाड हे पूर्वी शेजवाळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात काम करत होते. यातून त्यांनी हा निधी गोळा केला. या निधी संकलनावरून दोघात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या निधी संकलनावरून दोघात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.